ठीक आहे. आता आपली नेक्स्ट सर्व्हिस आहे रिडेव्हलपमेंट संदर्भात, तर ते परमेश्वर सर तुम्हाला सांगतील. ओके ओके. और सेकंड है रिडेवलपमेंट रिगार्डिंग, पहले वो देखेंगे हम शायद से नेक्स्ट या उसके बाद के टॉपिक्स में हम लेंगे पार्किंग रिगार्डिंग, मतलब टावर पार्किंग या स्टैक मैकेनिकल पार्किंग. ओके सर. यस यस. आता आपण रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल बघणार आहे. अभी बाद में क्या देख लिए, बाद में देख लिए कौन पे था. लॉग इन करायचं आहे आणि इथं तुमचं ULBचं नाव सिलेक्ट करायचं आहे. आता मी नागपूर घेते कॉर्पोरेशन. सेम TP क्लायंट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. न्यू प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर नेम ऑफ सर्व्हिसमध्ये इथं आता अगोदर आपण बिल्डिंग डेव्हलपमेंट घेतलं. आता इथं रिडेव्हलपमेंटसाठी इथं ॲड केलेली आहे सर्व्हिस, ती रिडेव्हलपमेंट फॉर डेंजरस बिल्डिंग सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इथं रिझन येणार तुम्हाला, हे एक नवीन ॲड होणार इथं टॅब, सॉरी सिलेक्शन, सिलेक्ट रिझन फॉर रिडेव्हलपमेंट. जे तुम्ही जे बिल्डिंग आहे रिडेव्हलपमेंटचं रिझन काय आहे, तुम्ही जे रिडेव्हलपमेंट करत आहे. जसं की ॲक्सिडेंटल फायर आहे, की नेचर कोलॅप्स झालेले आहे, की डिक्लेअर डेंजरस ऑर डिलिपेटेड और अनसेफ बाय अथॉरिटी, की बिल्डिंग हॅव्हिंग एज ऑफ मोर दॅन 30 इयर्स. तर आपण ही सिलेक्शन घेऊ. त्याच्यात तुम्हाला 4 टाईप्स आहे. गोपाल सर माइक ऑफ करा प्लीज. कोणाचे माइक ऑफ? गोपाल धोत्रे. ठीक आहे. हे इथं सिलेक्शन घेऊ आपण. इथं रिझन दिलेलं आहे, याच्यापैकी तुम्ही रिझन कोणते सिलेक्ट करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं. जे तुम्ही रिझन सिलेक्ट केल्यानंतर त्याचं ऑक्युपन्सी ऑफ सर्टिफिकेट, असाइनमेंट रेकॉर्ड, सिटी सर्व्हे रेकॉर्ड सगळं इथं अटॅच करायची PDF मध्ये. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हाऊ मेनी टेनामेंट आर इन एक्झिस्टिंग बिल्डिंग. आता जी बिल्डिंग तुमची जे ओल्ड बिल्डिंग होती त्याला आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं आहे. त्या ओल्ड जी बिल्डिंग जुनी होती त्याच्यामध्ये किती टेनामेंट होती ती इथं एक्झिस्टिंग टेनामेंट टाकायचे. आता जसं की मी 10 टाकले, 10 टेनामेंट होते माझे. त्याच्यानंतर जर एक क्वेश्चन आहे, इज डिक्लेरेशन रिगार्डिंग लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सबमिटेड, इथं येस केल्यानंतर इथं ते डॉक्युमेंट अटॅच करायचे. त्याच्यानंतर इथं प्रोजेक्टचं नाव टाकायचं आहे. सर तो डिक्लेरेशनचा एकदा परत कशासाठी आहे? ते हाऊ मेनी टेनामेंटच्या खालीचं डिक्लेरेशनचं म्हणत आहे तुम्ही? हो हो राईट. रिडेव्हलपमेंट मी परत सांगते तुम्हाला एक वेळेस. इथं रिडेव्हलपमेंट सिलेक्ट करायचं आहे. सर्व्हिसचं नाव ते तिकडनं सांगा. डिक्लेरेशन पासून इथून का? सर्वांनी आपले जे माईक ज्याचे माईक ऑन आहे ना त्याने ऑफ करा प्लीज. is declaration regarding list of documents submit as a purpose काय? हॅलो. एक्झिस्टिंग जे टेनंट होते त्यांचं इथे डिटेल्स टाकायचं आहे. एक्झिस्टिंग जे बिल्डिंग मध्ये आहे, जे बिल्डिंग डिक्लेअर झालेली आहे रिडेव्हलपमेंट साठी, त्यांचा जो डिटेल्स आहे टेनंटचा, ओनरचा,
त्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा ते एक्झिस्टिंगचं. ओके, इथं PDF अटॅच करायचे त्याचे डिटेल्स. ठीक आहे. ज्या कारणामुळे आपलं रिडेव्हलपमेंट आहे ते 4 कारण जे 4 जे रिझन आहे ते सिलेक्ट करायचं आहे बिल्डिंग परमिशन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट आपण प्रोजेक्टचं नाव टाकायचं इथं आणि जिथं तो रिडेव्हलपमेंट जिथं करत आहे त्याचा साईड ॲड्रेस टाकायचा आहे. आता इथे मी फक्त नागपूर रत्नागिरी असं टाकतो. तुम्हाला ते तुमचं सर्व प्लॉट नंबर सर्व नंबर जे काही डिटेल्स प्रॉपरली टाकायचं आहे आणि साईट ॲड्रेस हा तुमच्या प्लॅनवर येणार आहे तर ते प्रॉपरली मेन्शन करायचं तुमच्या साईट ॲड्रेस. त्याच्यानंतर अपलोड करायचं आहे DPRP पार्ट प्लॅन JPG मध्ये. त्याच्यानंतर रेग्युलायझेशन ऑथराईज करायचं आहे. टाईप ऑफ डेव्हलपमेंट तुमच्या ॲज पर प्लॉटनुसार तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. LIG आहे की रो हाऊस आहे की सेमी डिटॅच आहे की डिटॅच आहे. डिटॅच सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर त्या सर्वेची जे टेक्निकल पर्सन असतात ते सर्व काही त्याची डेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल तुमचं जे प्रपोजल आहे जे बिल्डिंग आहे ते रेसिडेन्शियल असणार की कमर्शियल होती की इंडस्ट्रियल होती त्याच्यानुसार इथं सिलेक्शन करायचं. सपोज मी रेसिडेन्शियल होती माझी बिल्डिंग. त्याच्यानंतर खाली झोन सिलेक्ट करायचं आहे. जे हेअरचे जे डिटेल्स येतात ना ते ॲडमिन कॉन्फ्लिक्शन मध्ये जे दिलेलं आहे त्याच्यानुसार इथं सिलेक्शन करायचं. सर हा झोन जो आहे आता नेक्स्ट टेबलला आपल्याला परत याच्यामध्ये येतो प्लॉट डिटेल्स मध्ये पण आपल्याला सिलेक्ट करायला लागतो की त्याचा विभाग नंबर किती आहे. तो डबल डबल काय येतो सर हा वार्ड आहे मौजा आहे जे एरिया असाइन झाले राहतात ऑथॉरिटीला. हा झोन आहे आपला चॅप्टर नंबर 4. ठीक आहे. तो रिनेम करू हे ऑथॉरिटी रिनेम करू शकतात. ठीक आहे. क्वेश्चन आन्सर में तू है क्या? अभी ठीक है. नहीं चालू है. हॅलो अभ्या, तो झोन जो आहे, हॅलो आवाज आ रहा है तुमचा जो झोन आहे हायरार्की डिटेल्स ऑथॉरिटीला जो एरिया असाइन केलेला आहे जे आपले कौन्सिल कॉर्पोरेशनला जो एरिया राहतो जसं वार्ड राहतो मौजा राहतो हा झोन आहे. तो चॅप्टर नंबर 4 चा आपला झोन नाही आहे. नाही आता काय होतंय आमच्याकडे समजा आपण म्युनिसिपल काउन्सिलला काम करतोय. ठीक आहे. त्यात आपल्याला विभाग नंबर असतात 2.1 1.1 1.2 असे. तर ते इकडे सिलेक्ट करायला लागतं आणि प्लस नेक्स्ट स्टेजला जाऊन प्लॉट डिटेल्स मध्ये सिलेक्ट करायला लागतं. कुठे प्लॉट डिटेलला कुठे आहे ना तिथे पण आपल्याला विभाग सिलेक्ट करायला लागतो. नेक्स्ट जेव्हा काय हा कुठे दाखवा कुठे प्लॉट डिटेल मध्ये झोन गेलो की काय सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. सर तुम्ही जे म्हणता ना प्लॉट डिटेल्स मध्ये तो ॲज पर आयडिया नुसार सिलेक्शन साठी येतो. बरोबर आहे. पण म्युनिसिपल काउन्सिलच्या वेळेस कुठे सिलेक्ट करायला तालुका सिलेक्ट करा विलेज सिलेक्ट करा पुढे RR नंबर येतो आणि हे फक्त म्युनिसिपल काउन्सिलला होतं. हा जो नंबर विभाग नंबर येतो ना म्युनिसिपल काउन्सिलला झोन मध्ये पण विभाग नंबर म्हणजे ट्वाइस सिलेक्ट करायला लागतो. ते जर रिड्यूस झालं तर आपला एफर्ट्स कमी होतो. आता कुठे जातो सर हे कॉर्पोरेशन आहे. मी म्युनिसिपल काउन्सिलचं बोलतोय. काय करायचं हे माहिती सांगितलं TMCला MDC बॅचर उडत लागेल म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे इथं झोनचं ऑप्शन येतं असं तुमचं म्हणणं आहे का? इथं म्युनिसिपल काउन्सिलला आपण जो सर्वे नंबरला आता विभाग नंबर 2 हॅलो सर तो जो आहे तो एरिया असाइन केलेला आहे आपलं आता एकच हॅलो सर म्युनिसिपल काउन्सिलसाठी जो झोन सिलेक्ट केलेला आहे
ठीक आहे. आता आपण जे प्रोजेक्ट डिटेल्स फिलअप केली त्याच्यानंतर प्लॉट डिटेल्स मध्ये झोन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर युजेस सिलेक्ट करायचा आहे. एनी रेसिडेन्सी घेतलेली. सर पहिल्यांदा ते बॅकग्राऊंडचे आवाज कुणाचे आहे ते बंद करा सर. एक तर तुम्ही काय बोलताय आणि मागचे काय बोलतात ते कळत नाहीये. आता येत आहे का आवाज? हॅलो, बॅकग्राऊंडला आवाज आहेत. हे बघा कोण बाई बोलते आता. काय मला कळत नाहीये काय लावलंय. अहो तुम्हाला ऑथॉरिटी आहे साहेब, तिकडनं ऑफ करा बाकीच्यांचे माईक. माईक कोणाचं ऑन आहे का त्याने ऑफ करा प्लीज. तुमच्या आजूबाजूला पण मला वाटतं आवाज असतील ते. आता येते ना आवाज? इथं तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं प्लॉट नंबर टाकायचा आहे. सेक्टर नंबर असेल तर सेक्टर नंबर पण टाकू शकता. त्याच्यानंतर विलेजचं नाव टाकायचं आहे. इथं एरिया ॲज पर फिजिकल तुमचं जे प्लॉट एरिया आहे ते प्लॉट एरिया टाकायचं इथं. जसं की माझं सपोज माझं 1000चा प्लॉट आहे. सेम रिन्युअल रेकॉर्ड नुसार बॅकग्राऊंडचा आवाज येतो आता. त्याच्यानंतर मेजरमेंट प्लॅन नुसार आवाज येतो तिकडनं. हॅलो, आता येते आवाज? सर तुमच्या बॅकग्राऊंडचा आवाज येतोय तुमच्याकडनं. तुमचाच माईक चालू आहे फक्त आता. हा, येते का आवाज आता? येस सर, येतोय आवाज आता. आता ओके येतोय सर. सिलेक्ट केलंय. झोन केल्यानंतर युजर सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं सर्वे नंबर मेन्शन केला आपण. त्याच्यानंतर प्लॉट नंबर आणि सेम प्लॉट फायनल नंबर टाकलेला आहे आपण. त्याच्यानंतर विलेज. त्याच्यानंतर आपला फिजिकल सर्वेनुसार ऑनसाईट जो एरिया आहे प्लॉटचा ते इथं मेन्शन केलं आपण. त्याच्यानंतर रिन्युअल रेकॉर्डनुसार पण प्लॉट एरिया किती ते आपण मेन्शन केलं. त्याच्यानंतर मेजरमेंट प्लॅननुसार इथं मेन्शन केलं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटनुसार इथं सिलेक्शन द्यायचं आहे. जो एरिया असणार आहे तो कोणत्या तालुक्यामध्ये आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर त्या तालुक्यामधला तो जो एरिया कोणतं विलेज आहे. आवाज नाही आले सर. व्हॉल्यूम कमी आहे सर आवाजाचा सिलेक्ट फक्त. करायचं जो एरिया आहे सातबारानुसार. त्याच्यानंतर सर्व नंबर सिलेक्ट करायचे. हे सिलेक्शन केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आर रेट शो होईल. जे तुमचा प्लॉटला जे आर रेट आहे तिथं शो होईल. त्याच्यानंतर तुम्हाला जो ओनरची जे KYC केलेले आहे त्याच्यानुसार इथं टाईप सिलेक्ट करायचं आहे आणि इज ॲप्लिकंटवर क्लिक करायचं आहे आणि इथं ॲप्लिकंटचं नाव सर्च केलेलं आहे तुमच्या जे ओनर KYC आधार कार्डनुसार. आता माझं प्रियेश मधुकर पानोळकर आहे. त्याचं नाव सिलेक्ट केलं मी. तर डायरेक्टली जो रिफ्लेक्ट होईल त्याची इन्फॉर्मेशन, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, पोस्टल ॲड्रेस आणि आधार कार्ड नंबर. हे सेव्ह करायचं आहे.
सेव्ह केल्यानंतर जी आपण इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती तुम्हाला खाली टॉपला शो होईल, सॉरी बॉटमला. जर दुसरी बिल्डिंग असेल, दुसऱ्या बिल्डिंगचे वेगळे सर्वे नंबर, प्लॉट नंबर, एरिया असेल तर तुम्ही ते पण ऍड करू शकता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर इथं अदर डिटेल्स असणार आहे. इथं तुम्हाला बेसिक एपीआय टाकायचं आहे, प्रीमियम असेल तर प्रीमियम टाकायचं आहे, टीडीआर असेल टीडीआर टाकायचं आहे. तर नेक्स्ट सेव्ह नेक्स्ट बटनवर जायचं आहे, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर जो एक्झिक्युशन डिटेल्स आहे इथं नो करायचं आहे. सेव्ह. सेव्ह केल्यानंतर जो येणे परमिशन टॅब आहे इथं पण नो करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर बिल्डिंग टाइप्स, इथं तुम्हाला बिल्डिंगची डिटेल्स भरायचे. आता जे तुम्ही न्यू जे रिडेव्हलपमेंट करणार आहे बिल्डिंगची, त्याच्यानुसार इथं माहिती फिलअप करायची. बिल्डिंगचे नाव मी ए देतो. नंबर ऑफ फ्लोर, नंबर ऑफ फ्लोर आपण 5 घेतलेला आहे. त्याचा प्लिंथ एरिया आहे 0.45. इथं आपण रेसिडेन्शियल सिलेक्ट करू कारण ऑक्युपन्सी रेसिडेन्शियल आहे बिल्डिंगची. त्याच्यानंतर रेसिडेन्शियलमध्ये सब कॅटेगरी जे आपण यूज करणार आहे फ्लॅट सिस्टीमची असणार आहे आपली बिल्डिंग. आता नंबर ऑफ टेनामेंट, आता जे नवीन रिडेव्हलपमेंट करणार आहे जे आपले जे बिल्डिंग मध्ये टोटल टेनामेंट असणार आहे ते इथं मेन्शन करायचं आहे. 21 आहे. त्याच्यानंतर आपण फ्लोअरची माहिती भरायची. ग्राउंड फ्लोअर, त्याचे हाईट आहे 3.10, यूज आहे रेसिडेन्शियल. आणि हे जे ग्राउंड फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअर चेकबॉक्सवर क्लिक केला मी. जर तुमचा जे फर्स्ट फ्लोअर असणार आहे तो जर बेसमेंट असेल तर बेसमेंट टाकून तुम्ही बेसमेंट चेकबॉक्सवर क्लिक करू शकता. त्याचा स्पेसिफिक 0 आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे माझे टोटल किती आहे 5 फ्लोअर आहे, 5 फ्लोअर की 4 फ्लोअर आहे ना ते टिपिकल आहे. इथे मी टिपिकल घेतो. त्याची हाईट 3.10, रेसिडेन्शियल. आता टिपिकल माझे 4 फ्लोअर आहे तर मी माझा सिक्वेन्स देणार आहे 1, 2, 3 आणि 4. म्हणजे हे 4 टिपिकल फ्लोअर आहे आणि एक माझा ग्राउंड फ्लोअर आहे. म्हणजे टोटल माझे 5 फ्लोअर आहे. सेव्ह करायचे. ओके करायचे. आता ही आपण बिल्डिंगची डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर आता रिडेव्हलपमेंटसाठी हे जे एरिया स्टेटमेंट आहे टॅब आहे ना, हा रिडेव्हलपमेंटसाठी यूज होतो. त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट रिगार्डिंग आपल्याला इनपुट द्यायचे. जसं की एक्झिस्टिंग प्लॉट एरिया आहे, याच्यात तुमचा प्लॉट एक्झिस्टिंग आहे तो इथं टाकायचा. जसं प्लॉट एरिया माझा 1000 आहे. 1000 घेतल्यानंतर एक्झिस्टिंग बिल्ट ऑफ एरिया स्ट्रक्चर. आता तुम्ही जे ॲज पर ए 6A आणि 6G नुसार इथं त्याचा बेसिक येतो. इथं बाय डिफॉल्ट डायरेक्ट जसं आपण प्लॉट एरिया टाकणार त्याच्यानुसार इथं बेसिक एक्झिस्टिंग बेसिक एरिया इथं येणार. ओके. त्याच्यानंतर एक्झिस्टिंग बिल्ट अप एरिया अंडर ओनरशिप, जी जुनी बिल्डिंग मध्ये जो एरिया होता त्याचा इथं एक्झिस्टिंग बिल्ट अप एरिया मेन्शन करायचा आहे. जसं की माझा 1500 होता. त्याच्यानंतर इथं ऑप्शन आहे इन्सेंटिव्ह एपीआय ॲज पर रेग्युलेशन नंबर 7.6.1 और 7.62. इथं तुम्हाला 2 टाईपचे इन्सेंटिव्ह असतात.
इन्सेंटिव्ह 30% म्हणजे जो एक्झिस्टिंग बिल्ट अप एरिया आहे त्याच्यावर 30% किंवा 50% आणि देन इन्सेंटिव्ह 50 स्क्वेअर मीटर पर टेनामेंट याच्यानुसार तुम्हाला एक्झिस्टिंग जो बिल्ट अप एरिया आहे त्याच्यावर इन्सेंटिव्ह 15 स्क्वेअर मीटर पर टेनामेंट नुसार तुम्हाला भेटणार. याच्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची नंबर ऑफ टेनामेंट किती घेणार आहे तिथं टाकायचं आहे काउंट. 21 मी घेतलेलं आहे तर मला टोटल माझा इन्सेंटिव्ह मिळालेला आहे 315 म्हणजे 21 into 15 असं करायचं. त्याचं कॅल्क्युलेशन इथं शो होईल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं इनपुट द्यायचं आहे बिल्डिंग टेनामेंट नंबर म्हणजे बिल्डिंगचं नाव जसं 101 घेतलं मी. कार्पेट एरिया पर टेनामेंट. आता इथे जे ॲडिशनल APS आहे एरिया फॉर फ्लॅट बिलो 27.87 स्क्वेअर मीटर म्हणजे 27.87 पेक्षा जर जे 21 मधले जे टेनामेंट आहे जे 27.87 पेक्षा कमी आहे त्याचं इथं किती आहे त्याचं इथं हे टाकायचं अवरेज. जसं मी 20 पर स्क्वेअर मीटर टाकलेलं टेनामेंट आणि ते त्याचा बिल्ट एरिया आहे 50 आणि ते नंबर ऑफ टेनामेंट सर या टेबलमध्ये फक्त ज्यांचा एरिया FSI एरिया 27.87 च्या कमी आहे त्यांचंच इथे हे द्यायचं आहे का डिटेल्स? हो. जे बिलो हा आहे टेबल ओके. जे कार्पेट एरिया फॉर एक्झाम्पल आता बघा फॉर एक्झाम्पल बघा यामध्ये 21 टेनामेंट आहे त्यापैकी 10 टेनामेंटचा फक्त एरिया असेल 22 स्क्वेअर मीटर तर तो जो 5.87 चा जो त्यांना मिळणार आहे बरोबर 10 टेनामेंटला तो त्याला एक्स्ट्रा मिळणार. ओके इन्सेंटिव्ह तुम्हाला ऍड होईल. ओके म्हणजे जे फक्त 27.87 च्या खाली आहेत त्यांचीच डिटेल्स या टेबलमध्ये भरणे अपेक्षित आहे. याच्यामध्ये सर आपला आवाज येत नाहीये सर प्रॉपर. मला फक्त एवढेच डिटेल हवे आहेत की समजा 27.87 च्या खाली जितके काही टेनामेंट्स असतील त्यांचीच डिटेल इथे भरणे या टेबलमध्ये भरणे अपेक्षित आहे का? हॅलो. ऍडिशनल FSI एरिया फॉर फ्लॅट बिलो 27.87 स्क्वेअर मीटर यामध्ये टोटल जो आहे त्या फ्लॅटचा टाकायचा आहे तुम्हाला की ज्यांची जे कार्पेट एरियाची व्हॅल्यू 27.87 च्या खाली आहे जसे कार्पेट. ओके फक्त तेवढ्याच कार्पेट्सची इथे माहिती भरायची आहे. हा फक्त ऍडिशनल आणि खाली जो टेबल दिलेला आहे डिटेल यामध्ये सर्व इन्सेंटिव्हचा द्या 30%, 50% आणि 27 ऑटोमॅटिकली खाली येऊन जाईल. बघा यांनी आता फॉर एक्झाम्पल साठी 10 टेनामेंट जे आहे त्यांचे बिलो घेतलेले आहे त्यांचा कार्पेट एरिया 27 घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं बघा 7.87 ऍडिशनल आलेला आहे. असे किती टेनामेंट उठते 10 तर 78.7 हा तुम्हाला ऍडिशनल FSI एरिया मध्ये तुम्हाला टाकायचा आहे. ओके 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 सर ओके. आता ही आपण माहिती सेव्ह केलेली आहे एरिया स्टेटमेंटची. ओके सेव्ह करायचंय. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला यामध्ये सर्व टेनामेंटची डिटेल टाकायची आहे एकूण एक जे काही तुमचे ऑलरेडी अप्रूव्ह झालेले आहेत. ठीक आहे. त्यांची डिटेल टाकायची आहे इन्सेंटिव्ह जसं जसं तुम्ही घेणार तसं. ठीक आहे. आता त्यामध्ये जो तुमचा इन्सेंटिव्ह बेसिक प्लस इन्सेंटिव्ह बनलेला आहे तोच तुमचा जो बेसिक आहे तो कन्सिडर होणार आहे ड्रॉइंग रिपोर्ट.
एरिया स्टेटमेंट फिलअप केल्यानंतर आपण परत बिल्डिंग टॅब मध्ये ना बिल्डिंग टॅब मध्ये नेक्स्ट करायचं आहे. परत एरिया स्टेटमेंट मध्ये जाऊन नेक्स्ट बटन करायचं आहे. त्याच्यानंतर आपला लास्ट वाला जे टॅब आहे टिपिकल फ्लोर मॅपिंग. पवार सर. हा बोला ना सर. ते इन्सेंटिव्ह 50% म्हटलं ना, 30% टू 50% आहे ना, ते जरा डिटेल सांगा ना. सर ती लास्ट स्टेप फक्त एकदा थोडं एक्सप्लेन करा, आम्हाला तीच नाही समजली ऍक्च्युअली, तिथेच आमचं थोडं गडबड होतं. आणि सर कसं होतं की टेनामेंट सर 21 जे तुम्ही म्हणताय ना, ते आता जे नवीन प्रपोज करणार आहे त्याचं तुम्ही टाकलेलं आहे ना सर. आणि सर एक्झिस्टिंग जे असतील, आता तुम्ही मगाशी 10 एक्झिस्टिंग टेनामेंट टाकला होता फर्स्ट पेजला, त्याचं मेन्शन कुठं करायचं सर? हे तुम्ही जो फ्रंटला 10 टाकला ना, इथे 10 टेनामेंटचं डिटेल द्यायचं. नंबर ऑफ टेनामेंट्स इथं जे 21 आहेत ते प्रपोज्ड आलं ना सर. परमेश्वर टेन करते 21 नाही आहे, 10 असतं. त्यांनी कारण इथे एक्झिस्टिंग यायला पाहिजे ना सर. जेवढं टेनामेंट तुम्ही डिटेल फ्रंट मध्ये घेतलेलं तेवढंच इथे. करेक्ट. आता यामध्ये बघा, तुम्हाला 15% पेक्षा इन्सेंटिव्ह पण घेता येते 15 स्क्वेअर मीटरचा. आणि लेफ्ट साइडला जो एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया अंडर ओनरशिप म्हणजे हे मल्टी सोसायटी जे आहे त्याच्यासाठी दिलेलं, ठीक आहे. आणि एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया अंडर द टेनंटशिप म्हणजे हा 15 स्क्वेअर मीटर साठी 50% स्क्वेअर साठी दिलेला आहे, ठीक आहे. अगं तू बघा, चेक कर 30% 50%. आरिफ सर, तुमचा आवाज ना खूपच ब्रेक होतोय, नेमकं कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते. हॅलो आरिफ सर, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. आता बघा, आता येत आहे का? येस 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 येस. आता बघा, यामध्ये जे काही आपल्याला दिलेलं आहे एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया 30% आणि 50%. लेफ्ट साइड मध्ये बघा, एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया अंडर ओनरशिप म्हणजे कॉपरेटिव्ह हाऊसिंग मल्टिपल सोसायटी साठी दिलेला आहे 7.6.1 मध्ये, ठीक आहे. राईट साइड मध्ये दिले एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया अंडर टेनंटशिप म्हणजे जो 7.6.2 चा जो एरिया आहे 50% साठी, त्यामध्ये एरिया टाकायचा. दोन पैकी मिक्स असेल तरी आणि सिंगल असेल तर जो तुम्हाला टाकायचा आहे तो इथे मेन्शन करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हा अगर इथे मेन्शन करेल 100 स्क्वेअर मीटर मेन्शन करेल इथे एक्झिस्टिंग टेनामेंट अंडर टेनामेंट मध्ये टाक, ते इनपुट टाक. हा, ठीक आहे. बघा, याच्यामध्ये 50% येईल त्यांना, ठीक आहे. अप्लिकेबल असेल तरच टाकायचं आहे, अगर नसेल तर नाही टाकायचं आहे, ठीक आहे. जसं तुम्हाला जसं कमिटीकडून तुम्हाला जसं अप्रुव्हल मिळालेलं आहे रिहॅब साठी, तसं तुम्हाला इथे टाकायचं बिल्डिंगचं. हॅलो, ठीक आहे. पुढे जायचं आहे. खाली पण दिलेलं आहे, खाली आहे ऑक्युपंट म्हणून दिलेला आहे एक त्या आपण. याच्यामध्ये टेनंट आणि ओनर दोघांचं पण डिटेल तुम्ही इथे सॅग्रेगेट करून टाकू शकता, ठीक आहे. कर फिलअप. सर, याच्यात टेनंट आणि ओनर मला लिहिणे होते, हा, रिपीट करा. टेनंट म्हणजे आपण काय कन्सिडर करावं आणि ओनर म्हणजे आपण काय कन्सिडर करावं. एक मिनिट, याचं ओपन कर स्क्रीनशॉट. हा, बोला सर. हॅलो सर.
हॅलो, आवाज येत आहे का? बोला सर. बघा याच्यामध्ये 7.6.1 मध्ये बघा. येतो. हा बघा वर बघा. 7.6.1 मध्ये बघा, रिडेव्हलपमेंट ऑफ ड्वेलिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी याचं सिंपल नाव म्हणून ओनर टाकलेलं आहे खाली. आणि 7.6.2 मध्ये जा. ओके. तिथे करा रिडेव्हलपमेंट ऑफ बिल्डिंग टेनंट बिल्डिंग, म्हणजे नावासाठी तिथे आपण शॉर्ट मध्ये टाकलेलं. ठीक आहे, त्याच्या अकॉर्डिंग 50% आणि 30% आपण. ओके. नाही, मला हे विचारायचं, त्याच्यामुळे काही आपला इन्सेंटिव्ह FSI वर परिणाम होतो का? हा सर, इन्सेंटिव्ह परिणाम हा, याच्यामध्ये 50% चा इन्सेंटिव्ह आहे तुम्हाला 7.6.2 मध्ये. आणि 7.6. डेव्हलपमेंट ऑफ टेनामेंट्स वर हा 50% चा आहे. आणि 7.6.1 मध्ये 30% चा इन्सेंटिव्ह आहे विथ 15 स्क्वेअर मीटर. तुम्हाला जो ग्रेटर वाटते. 7.6 मध्ये मल्टिपल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग मध्ये 30% पण घेऊ शकता, 15 स्क्वेअर मीटर पण घेऊ शकता. ठीक आहे. फक्त तुम्हाला कॅटेगरीज करायचं आहे ऑथॉरिटीची. आमची जी बिल्डिंग रिहॅबची जी बिल्डिंग आहे, तुम्ही रिहॅब जे करणार आहात त्याला प्रॉपरली कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे ते तुम्हाला ऑलरेडी त्याची एनओसी काढलेली असेल. आपण स्वतः आपल्या मनाने नाही करू शकतो, त्याचा ऑलरेडी अप्रुव्हल असतो ना, ते तुम्ही त्याच्या प्रकारे तुम्ही हे करा. नाही, आता माझ्याकडे 2 केसेस आहेत रिडेव्हलपमेंटच्या. तर नेमकं दोघींमध्ये मला एरियाचा डिफरन्स म्हणजे FSI जो मिळतोय मला इन्सेंटिव्ह तो डिफर होत आहे. त्याचे मी तिकीट पण जनरेट केलेत आपल्यासाठी. मला एकाला जास्त मिळतो आणि एकाला कमी मिळतोय. टेनामेंट्समुळे होतंय, ओनर आणि टेनामेंट्समुळे होतं का? हो, तुम्ही अगर प्रॉपरली तुमचा जो फ्लॅट आहे तुम्ही टेनंट आणि ओनर मध्ये वेगवेगळं टाकलं आहे का? वेगवेगळं टाकलं असेल. टेनंट म्हणून ओनर म्हणून घेतलेलं होतं सर. नाही, सगळे ओनर म्हणून ओनर म्हणून घेतलं होतं. हॅलो, एक वेळा चेक करून घ्या, तुम्हाला इन्सेंटिव्ह 30% लागू आहे की 50% लागू आहे, तुम्ही एक वेळा चेक करून घ्या. हॅलो. ओके. सर बोलू एक मिनिट. सर विषय असा होता, आपण परमिशन घेतली 2022-23 ला. कम्प्लिशन व्हायला टाइम लागतो, म्हणजे कंपनीचं काम होतं 7-8 एकरचं. ती फाईल कंप्लीट झाली आहे 2 वर्षानंतर, म्हणजे या वर्षी आता जानेवारी. त्याच्या कम्प्लिशन साठी मी अप्लाय करतोय, तर प्लिंथ इंटिमेशन मध्ये ती फाईल दिसत नाहीये. ते फाईल रिन्युअल परमिशन घ्या असं दाखवतोय. आता मला एक रिन्युअल बिल्डिंग परमिशन. सर सिंपलची गोष्ट आहे, तुम्ही परमिशन 2022 ला घेतली, करेक्ट? जे काही बरोबर असेल, ठीक आहे. आता तुम्ही 22 ते 23 नंतर जायला पर्यंत तुम्ही 23 मध्ये ऍटलीस्ट कमीत कमी कमेन्समेंट ऑफ वर्क तुम्ही द्यायला पाहिजे होतं 23च्या XYZ मंथ मध्ये, करेक्ट? ते तुम्ही दिलं नसणार. ओके, ते दिलं नाहीये. कारण की सर विषय तुम्ही बोला, मी बोलतो, बोला. कारण की 2023 मध्ये XYZ मंथ मध्ये तुम्ही दिलेलं नाही आहे कमेन्समेंट. ऍटलीस्ट तुम्ही रिन्युअल टाकून द्यायला लागत होतं त्यामध्ये, अगर तुम्हाला प्लीज कमेन्समेंट नाही टाकलं तर. रिन्युअल न टाकल्यामुळे तुमचा जो प्रपोजल आहे आता तुमचा 1 वर्ष पूर्ण झालाय, पण रिन्युअलचे 3 वर्ष बाकी आहे. आता तुम्हाला रिन्युअल घ्यावं लागणार. अगर तुम्ही कमेन्समेंट दिलं होतं तर तुमचं प्रपोजल ऑलरेडी ऍक्टिव्ह राहिलं असतं. प्लिंथ मध्ये ऍक्टिव्ह राहिलं असतं, पार्ट मध्ये राहिलं असतं आणि फुल मध्ये. तर आता तुम्ही सिम्पली फक्त एक तिकीट टाका आणि त्यामध्ये सांगा की आम्ही वर्क कमिटमेंट दिलेलं आहे आता, तर ते प्लेन मध्ये तुम्हाला येईल. नाही तर मग रिन्युअल घेऊन घ्या. सर विषय असा होता, जो डिपार्टमेंट होतं, मी छत्रपती संभाजीनगर मधनं बोलतोय, AMRDA डिपार्टमेंटला फाईल आहे. त्या डिपार्टमेंट मध्ये रिन्युअल परमिशन साठी किंवा पार्ट ऑक्युपन्सी असं रोलच नाहीये. ते डायरेक्ट फुल ऑक्युपन्सी देतात. नाही सर, ऍज पर UDCPR आपल्याला जे करायचं आहे तेच करतो ना. तर UDCPR मध्ये दिलेला आहे पॉइंट का, जर आपलं बांधकाम परमिशन घेऊन बांधकाम चालू केलंय आणि बांधकाम संपल्यावर कम्प्लिशन घेतं, तर रिन्युअल परमिशनची आवश्यकता नाहीये, असं तिथले अधिकारी पण आम्हाला म्हटले. नाही कसं आहे, आता कमेन्समेंट अगर तुमचं 1 वर्षाच्या अंदर तुम्ही देत असाल, 4 वर्ष मी डिसाईड कसं करणार? मी CC इश्यू केला. माझा एरिया मोठा होता, म्हणजे कमी कमी 30 एकरचा जवळपास शेड होता तो. तर त्याच्यासाठी सर आपण पार्ट
पार्ट क्लीनचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी आपण केलेला आहे सर. अशा प्रोजेक्ट साठीच केले. आता पार्ट हो तर मग सर तेव्हा नवीन वेबसाईट होते ना, तर इतकं माहित नव्हतं डिटेल आम्हाला. ते भले आमच्याकडनं चुकी झाली असेल, पण सर ऑथॉरिटी पण आम्हाला सांगितलं का ते रिन्युअल नका करू, कारण की रिन्युअल म्हटलं तर सर हायर लेवलला फाईल जाणार. हायर लेवलला फाईल लवकर होणं पॉसिबल नाहीये. त्याला इथं कमीत कमी 2-3 महिने लागतात सर. मग एक काम करा, तुम्ही एक तिकीट मध्ये लेटर इश्यू करा की आम्हाला प्लिंथ मध्ये दिसण्यात आहे. प्लेन मध्ये काय करू सर? एक लेटर द्या, हा प्रोपोजल आम्हाला प्लिंथ मध्ये मोठा असल्यामुळे आम्हाला वेळ झालेला आहे, तो प्लिंथ मध्ये आम्हाला कमिटमेंट वर्क साठी दिसायला पाहिजे. आम्ही तो तुम्हाला हा ठीक आहे. आणि तुम्ही जे म्हणता की रिन्युअलचं ऑथॉरिटी देणार नाही, ऍज पर युडीसीपीआर सगळ्यांना द्यायचं. हो द्यावी लागेल सर. क्लायंट पण हे म्हणतोय रिन्युअलचे चार्जेस आम्ही का पे करू, कारण की आम्ही परमिशन तर घेतली आणि काम चालू केलं. काम मोठं असल्यामुळे टाइम लागला. हा तुमच्यासाठी एक डेव्हलपमेंट आपण केलेलं आहे की पार्ट क्लीनचा जो कन्सेप्ट आहे युडीसीपीआर मध्ये नाही आहे का बघा. पार्ट क्लीनचा कन्सेप्ट मुळातच नाही, तरी पण नाहीये. डायरेक्ट ऑक्युपन्सी आहे सर. हा डायरेक्ट ऑक्युपन्सी आहे तो त्याच्यासाठी आपण हा पार्ट क्लीनचा कन्सेप्ट आणलेला आहे. सपोज तुमचा 10,000 स्क्वेअर मीटरचा हा असेल प्लिंथ एरिया असेल, तर त्यामध्ये तुम्ही 2,000 5,000 बिल्डिंग वाईज तुम्ही घेऊ शकता, करू शकता. हा त्याच्यासाठी कमेन्समेंट ऑफ वर्क पार्ट इंटिमेशन प्लिंथ इंटिमेशन मधून आपण टाकले. तसं त्याच्यासाठी आपण इन्कॉर्पोरेट केलेलं. तर आम्हाला वेगळी इन्कॉर्पोरेशन करायची आवश्यकता नाही. अच्छा नाही, कारण की रिन्युअल करा म्हटले ना सर, तर ही ऑथॉरिटी आमचे कमिशनर सर आहे मोठे लेवलला, म्हणजे खालून सगळे टेबल नाही. आता ह्या कंडिशन मध्ये ऑथॉरिटीचं काही टेन्शन नाही आहे की तुम्ही पार्ट मध्ये देऊ नका. आता तुम्ही स्वतः पण पार्ट मध्ये प्लिंथ देऊ शकता नेक्स्ट प्रपोजल. त्याच्यामुळे ऑथॉरिटीकडे अप्रोच कर, रिन्युअल साठी अप्रोच होणारच नाही. हॅलो सर, कट झाला होता कॉल, 1 मिनिट. हॅलो हा बोला. हा म्हटलं सर, ते रिन्युअल साठी ना वरच्या लेवलला फाईल जाते, कारण की ते खालच्या लेवलला एटीपी ला पण नाही दिलेलं आहे. अच्छा. जर ते फक्त रिन्युअल एटीपी लेवलला पण केलं ना ऑथॉरिटीला, मी म्हणजे आम्ही बोलून आलो, त्यांना विचारून आलो, तरी ते होऊन जाईल म्हणे. कारण की रिन्युअल साठी वरच्या फाईल वरच्या लेवलला जाणं म्हटलं तर आम्हाला 2-3 महिने लागणार सर. नाही सर, नाही सर, तसं नाही. रिन्युअल साठी सिम्पल आहे. डायरेक्टली प्रपोजल जो आहे ड्रॉइंग वगैरे साठी कुठं जात नाही. रिन्युअल साठी फक्त एवढं करतात की हे जे प्रपोजल आहे त्यांना जे सीसी इश्यू झाले त्याला एक्सटेंड करायचं, बस एवढंच आहे. त्यामध्ये रिन्युअल साठी किती स्टेप जरी कमी जरी करू शकतात ते, नाहीतर मग लवकर होऊन जात. तुम्हाला ड्रॉइंग वगैरे स्क्रुटिनी वगैरे होणार नाही, फक्त डॉक्युमेंट नाही होणार नाही, पण ते सगळे टेबल एक जाणारच ना ते स्टेप वाईज. तर ते डायरेक्ट आपण एटीपी पासून वरच्या लेवलला केलं किंवा एटीपी लेवलला केलं तर बरं होईल सर, असं म्हणणं आलं. नाही सर, हा ज्युरिडिक्शन आमचं नाही आहे ना, ते ऑथॉरिटी डिसाइड करेल. हा ऑथॉरिटी म्हटले आम्हाला, तर तुम्ही बोलून बघा सर त्यांना, जर ते मान्य असेल तर आम्ही करायला काही अडचण नाही आम्हाला. ते त्यांच्या स्वतःच्या लेवलला करू शकतात ना. अगर त्यांना एक सिंगल लेवल करायचं आहे, मल्टिपल लेवल करायचं, ते त्यांच्या लेवलवर कोणतीही सर्व्हिसचं ते कॉन्फिगरेशन करू शकतात. तर आमच्या बोलण्याप्रमाणे काही असं प्रॉब्लेम नाही. तर औरंगाबाद हो संभाजीनगरला नाही का, इथं प्राधिकरण मध्ये बीपीएमएचा कोणी माणूस नाहीये सर, किंवा कोणी अधिकारी नाहीये का ज्याच्याने आम्ही कन्सल्ट करू शकतो किंवा बोलू शकतो. नाही तिथचे जे ऑथॉरिटी आहे ते स्वतः करतात ना. तर ते म्हणतात आम्हाला येत नाही सर. आम्ही म्हणजे बोलून बघितलं, सगळं केलं. कॉल करा, आम्ही सपोर्ट करू तुम्हाला. चालेल, तसं काही करू सर. आणि सर मोस्ट ऑफ ठिकाणीसाठी नाही आहे एसएससी, तरी आम्ही सपोर्ट करतोय, कॉन्फिगरेशन करून देतो. आरपी लेवल मध्ये कुठं पण एसएससी नाही आहे, कुठे कुठे कॉर्पोरेशनला पण आहे, तरी आम्ही सपोर्ट करतोच, कॉन्फिगरेशन करून देतोच. मी एक तिकीट टाकून देतो, तरी सर एक फाईल तेवढी करून द्या, बाकीचे रिन्युअलला टाकलं तरी करू. मग तसं काय करू? तुम्ही तसं हे टाका तिकीट मध्ये लेटर. हो चालेल सर, थँक्यू सर. आरिफ सर, तुमचं काही कॉन्टॅक्ट मिळेल का आम्हाला? म्हणजे या रिडेव्हलपमेंट बाबतीत आम्हाला थोडे प्रश्न आहेत किंवा थोडं आम्हाला कन्फ्युजन आहे. तर हो हॅलो, तुम्ही तुमचा नंबर देऊन द्या, तुम्हाला कोणत्या प्रोजेक्टला काय प्रॉब्लेम आहे. ओके नंबर द्या ना तुमचा, आमचा सपोर्टचा नंबर देतो. ओके, तुमचा नंबर देऊन द्या, मी कॉल करतो. आपल्या चॅट मध्ये लिहून ठेवू का आम्ही? हा चालेल, चॅट मध्ये लिहायचे. ओके, यस रिडेव्हलपमेंट स्टार. ओके.
आता ही मी फाईल सबमिट केलेली आहे. आपलं सेम बिल्डिंग परमिशन सारखंच आहे, फक्त एरिया स्टेटमेंट हा ऍडिशनल टॅब आलेला आहे. हॅलो सर, पवार सर, ते जे रिडेव्हलपमेंटचे चार्ट पडला होता ना सर 30, 40, 50चा, तिथून जरा कंटिन्यू करा ना सर. सर तिथे सांगितलं जरासा सर प्रश्न आहे, तिथे आता सॉल्व्ह होतील ना, कारण की प्रत्येक टेनामेंटचा एरिया वेगवेगळी असते सर. तुम्ही डायरेक्ट 10 टेनामेंट टाकलेला आहे, त्याचे वेरे कसं बायफर्केशन करायचं आहे सर त्याच्यात? बघा, जेव्हा आपण रिडेव्हलपमेंटचा एरिया स्टेटमेंट फिलअप करतो, जो एक्झिस्टिंग प्लॉट एरिया आहे तुम्ही त्यामध्ये प्रॉपरली एरिया वगैरे टाका. ठीक आहे, नेट प्लॉट एरिया टाका यामध्ये. त्यानंतर जो काही तुम्हाला बेसिक आणि एक्झिस्टिंगचा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला हे होईल. आता मी जे बायफर्केशन तुम्हाला सांगणार आहे, सपोज तुम्ही 10 टेनामेंट हे फ्रंट एंडला आहे, तुमचं रिहॅबचे जे 10 टेनामेंट आहे बिल्डिंगचे तुम्ही इथे टाकलेले. आता मी 10 टेनामेंटचं तुम्हाला बायफर्केशन 1 बाय 1 टाकतो. ठीक आहे, त्यामध्ये काय करावं लागणार तुम्हाला, सपोज माझा टेनामेंट नंबर हा 101 फ्लॅट नंबर आहे, फ्लॅट नंबर हा 101 आहे 1, ठीक आहे, किंवा त्यामध्ये माझे नंबर ऑफ टेनामेंट अशी आहे की 1012 101 नंबर आहे. त्यानंतर कार्पेट एरिया 20 आहे. असे टेनामेंट माझे किती आहे, असे टेनामेंट आहे माझे 5 टेनामेंट मी तसे दिले बिलो 27. ठीक आहे, यामध्ये ओनरशिप घेतलेला आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल आहे. रेसिडेन्शियल मध्ये 5 टेनामेंटचं बघा, एका टेनामेंट मध्ये मला बिलो असल्यामुळे 7.870चं मला ऍडिशनल बेनिफिट्स मिळालेले आहेत. तो जो एरिया आहे तो मी ऍड केलेला आहे आणि त्याला 5 टेनामेंटसाठी जो मल्टिप्लिकेशन आहे तो इथे ऍड झालेला आहे. आणि बाकीचे जे इन्सेंटिव्ह आहेत 30%, 50%, आणि ते मला मिळणार नाही. ठीक आहे, 15चा जो तुमचा आहे तो तेवढा तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे. त्यानंतर 5 टेनामेंट नंतर आता काही 5 टेनामेंट नंतर दुसरे जे टेनामेंट्स आहेत तुमचे हे अबोव असेल, तुमचे 30 स्क्वेअर मीटर फॉर एक्झाम्पल अबोव असेल, तर त्यामध्ये तुम्हाला फक्त ना फक्त जे काही तुमचे टेनामेंट्स आहे, सपोज माझे 5 टेनामेंट्स जे आहे अबोव आले आहे, तर त्यांना हा जो टेनामेंटचा जो इन्सेंटिव्ह आहे 2787चा तो मिळणार. पण तुमचा जो टेनामेंटचा जो 15चा आहे, 15चा जो टेबल आहे तो ओपन असणार आहे 15 स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर मीटर ऍडिशनल एफएसआयचा. त्यामध्ये ते तुम्हाला तेवढं ऍड होईल, मतलब 5चा 75चा जो स्क्वेअर मीटरचा जो एरिया आहे तो त्या टेनामेंट मध्ये ऍड. आता यामध्ये तुम्हाला मल्टिपल टाइम्स जे तुम्हाला इन्सेंटिव्ह जास्त वाटत असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. आणि हा जो एरिया दिलेला ऍडिशनल एफएसआय 2787, हा जो एरिया तुमचा जनरेट झालेला इथे कम्प्लीट वाला, हा तुम्हाला तो बिलोचा एरिया टाकायचा ऍक्च्युअल मध्ये शीट मध्ये. ठीक आहे, त्यानंतर जे काही अपडेट होतं याच्यामध्ये ते तुम्हाला प्रॉपरली त्याचा जो बिल्टअप एरिया आहे तो इथे काउंट व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा तुमचा जो 27चा जो एरिया झालाय 39 झालेला आहे, आणि 15 स्क्वेअर मीटरचा जो पर टेनामेंटचा जो एरिया आहे तो तुमचा 5 टेनामेंटचा जो आहे 150 स्क्वेअर मीटर. तसा तुमचा जो इन्सेंटिव्ह इथे मिळालेला आहे तुम्हाला, आता इथे तुम्हाला जो इन्सेंटिव्ह मिळालेला आहे पूर्ण टोटल हा 150 स्क्वेअर मीटर हा मिळालेला आहे. ठीक आहे, आणि 39 स्क्वेअर मीटर जो तुम्ही टोटल दिलेला आहे हा तो इन्सेंटिव्ह क्लिअर होऊन तुम्हाला इथे टोटल जे आहे तुमचा बेसिक आणि इन्सेंटिव्ह एक्झिस्टिंग वर तुम्हाला जो इन्सेंटिव्ह मिळालेला आहे ते अकॉर्डिंग इथे दिसणार आहे. तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता टेनंट आणि ओनर. ओके,
ठीक आहे. आता यामध्ये बघा तुमचा जो काही इन्सेंटिव्ह आहे, तुमचा जो इन्सेंटिव्ह आहे 1500 स्क्वेअर मीटर एक्झिस्टिंग आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुमचा जो 10 फ्लॅटचा जो इन्सेंटिव्ह आहे तो ऍड झालेला आहे, तो झाला आहे 1600. त्यामध्ये 39 तुमचा जो काही ऍड झालेला आहे, तो टोटल जो काही तुम्हाला इन्सेंटिव्ह येणार आहे त्याच्यामध्ये तो ऍड होणार आहे. ओके. असे तुमचे 10 असो, 20 असो टेनामेंट, 50 असो, किती टेनामेंट असेल तर त्याचं तुम्ही प्रॉपरली डिटेल इथे मेन्शन करा. ओके. अगर तेच तुम्ही अगर इन्सेंटिव्ह 30% आणि 50% अगर केलं तर सेम हे होईल. त्यामध्ये जे काही तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहे बिलोचे ते बिलोचे लागणारच आहे. त्यानंतर तुमचा जो इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेशन आहे 30% असेल तर 30% मध्ये आणि 50% असेल तर 15% मध्ये, त्यामध्ये जो काही टोटल तुम्हाला येईल यामध्ये सगळं येणार आहे. ठीक आहे. हा टोटल जो असणार आहे पूर्ण बिल्डिंगचा टोटल तुम्हाला तिथे मिळणार आहे. ओके. आता हा जो टोटल आहे तुम्हाला फक्त फॉर एक्झाम्पल साठी 10 टेनंट दिलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये 1500 स्क्वेअर मीटरचा तुमचा एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया होता. त्यामध्ये एक्झिस्टिंगचा जो डिटेल्स आहे प्लस तुम्ही जो प्रपोज करणार आहे त्याचं पूर्ण इथे डिटेल तुम्हाला मॅच करावं लागणार आहे, येणार आहे. ठीक आहे. पूर्ण तिथे तुम्हाला जो काही तुमचा रिहॅबची बिल्डिंग आहे आणि इन्सेंटिव्हची बिल्डिंग, जे काही तुमचं सेलची बिल्डिंग आहे तुम्ही येणार आहे त्याचं पूर्ण तुम्हाला डिटेल्स इथे येईल. त्यानंतर तुम्ही जे काही प्रीमियम TDR घेणार आहेत ड्रॉइंग्स मध्ये किंवा प्रॉपरली, ते त्याचं जे सिलेक्शन आहे ऍज पर युजर चॉईस जे आहे ते अदर डिटेल्स मध्ये पण आपण दिलेलं आहे. बघा तुम्हाला जे काही इथे सिलेक्शन घ्यायचं आहे प्रीमियम आणि याचं प्रीमियम FSI TDR FSI जे काही घ्यायचं आहे तुम्हाला इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अगर फॉर एक्झाम्पल इन्सेंटिव्ह पण अगर घ्यायचा आहे ग्रीन बिल्डिंग तर तुम्हाला फ्रंट एंड मधून घेऊन ते सिलेक्ट करू शकता. इथे आपलं जे FSI चे जे डिटेल्स आहे ते इथे तुम्हाला प्रॉपरली फिल करायचे. त्याच्या अकॉर्डिंग तुमचा जो काही बेसिक आहे प्रीमियम आहे TDR तो तुम्हाला इथे एरिया स्टेटमेंट मध्ये येईल. हॅलो सर. हा सर, ते 1500 तुम्ही जे फिलअप केला ना तो बेसिक 1.1 चं कॅल्क्युलेशन केला का सर? इन्सेंटिव्ह 50% काउंट करून टाकलाय सर ते? एक मिनिट सर. आता यामध्ये काय केलेलं आहे सिंपल, अगर तुमचा यामध्ये बघा तुमचा 1000चा जरी प्लॉट असेल आणि तुमचा बेसिक 1100 होता लेकिन तुमचं एक्झिस्टिंग जास्त आहे तर UDCPR मध्ये काय म्हटलं आहे की एक्झिस्टिंग प्लस इन्सेंटिव्ह. ठीक आहे. तुम्हाला एक्झिस्टिंग प्लस जो तुमचा इन्सेंटिव्ह आहे तो मिळणार आहे. ठीक आहे. हॅलो. हॅलो शाह सर, एक प्रश्न होता, विचारू का? हा विचारा सर. म्हटलं काल जे आपलं पॅच अपडेट आलं ना तर तो अपडेट केल्यानंतर ना बिल्डिंगचा मी रिपोर्ट जनरेट करतोय ना तर प्लॉट वगैरे ना लेअर एक्सप्लोड होऊन जात आहेत. म्हणजे त्याआधी मी केले ते अपडेट करण्याआधी रिपोर्ट वगैरे जनरेट होत होते, पण काल फायनल सबमिट करायला फाईल घेतली ना संध्याकाळी अपडेट केल्यानंतर तर ते प्लॉट एक्सप्लोड होऊन जातोय सर. एक वेळा मला लेअर चेक करू द्या. तुमचं प्लॉट प्रपोजल डिटेल्स आणि लॉगिन आयडी मला शेअर करा किंवा मला रिपोर्ट द्या. चालेल सर, मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करतो. आणि दुसरी गोष्ट अशी सर, आपण अम्युनिटी प्लॉट मध्ये जे आपल्याला बिल्डिंग परमिशन टाकायची होती तर त्याच्यात विषय असा होता, बिल्डिंग परमिशन जे ना म्हणजे बिल्डिंग एक ग्रुप हाऊसिंग प्रोजेक्ट आहे मोठा, त्याच्यात आपण अम्युनिटी सोडलेली, तर त्या अम्युनिटी मध्ये आपल्याला एक कमर्शियल बिल्डिंग प्रपोज करायची, तर ते कसं करता येईल सर? अम्युनिटी साठी एक अलग सर्व्हिस आहे. ठीक आहे. हो. बिल्डिंग डेव्हलपमेंट मध्येच आपण एक अम्युनिटी स्ट्रक्चर मधून दिलेला आहे. ठीक आहे. तुम्ही जेव्हा जाल ना आय थिंक की इथे प्रोडक्शन अजून याची आहे. इथे 1 या 2 दिवसांमध्ये जसं आपण रिक्रिएशनल ओपन स्पेस मध्ये जी परमिशन देत आहोत ना ते रोल आउट झालेली आहे. ओके. आता ह्या 1-2 दिवसांमध्ये सेपरेट जी सर्व्हिस ऑलरेडी रोल आउट केलेली आहे अम्युनिटीची, ते तुम्हाला अम्युनिटी परमिशन स्ट्रक्चर ऑन अम्युनिटी स्पेस मधून येईल. त्याच्या अकॉर्डिंग तुमचे जे काही युजेस आहे, जसं तुम्ही म्हणता की ग्रुप हाऊसिंग वगैरे जे काही आहे तुम्हाला ते ग्रुप हाऊसिंग वगैरे डेव्हलपमेंट मध्ये येऊन जाईल. बरोबर. फक्त त्याच्यात एक अडचण अशी होती सर, इथे आता खाली आपण टाइप ऑफ प्लॉट घेतो बघा, इथे अजून थोडं खाली स्क्रोल करता का, तिथे रॉ लँड सँक्शन वगैरे आपण घेतो
नाही फक्त सँक्शन येईल बघा. तुम्ही अगर इथे केलंय नसेल बघा ग्रुप हाऊस, फक्त तुम्हाला सँक्शन येईल. कुठे पण रॉ लँड वगैरे नसतं. बरोबर. आता तिथे जर सँक्शन घेतलं तर आपण पण आपला म्हणजे कसं लेआउट सँक्शन नाही झालाय ना, तुम्ही ते लेआउट नंबर कसं काही, कारण की तो बिल्डिंग मला सांग सर, ॲम्युनिटी आपण अशी सोडत नाही का? ॲम्युनिटी हे सँक्शन लेआउट मधलीच राहते ना. हा नाही, पण ॲम्युनिटी आपण अशी कशी का रॉ लँडची राहणार? नाही, आपण याच्यात पण सोडतो सर. बिल्डिंग ग्रुप हाऊसिंग मोठा म्हणजे क्षेत्र आहे, त्याच्यात आपण बिल्डिंग परमिशन केलेली ना. मी तुम्हाला व्हॉट्सअपला प्लॅन शेअर करू का? नाही, तुमचा ग्रुप हाऊसिंग प्लॉट जरी असेल, करेक्ट, ग्रुप हाऊसिंग प्लॉट जरी असेल, जे ॲम्युनिटी बनलेली आहे ते अप्रूव्ह तर झाली असेल ना. ती जागा रॉ लँड कडे आहे ना, डायरेक्ट रॉ लँड वर ग्रुप हाऊसिंग अप्रूव्ह झाली, पण मग त्याच्यात बाकी बिल्डिंग परमिशन सँक्शन केला होता आणि मग त्या सँक्शन मध्ये नाही हॅलो सर, एक मिनिट सर. हा जो सँक्शन आहे पूर्ण तुमच्या ग्रुप हाऊसिंग जो पूर्ण लँड पार्सल आहे त्याचा डिटेल तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यामधून एक तुमचा जो प्लॉट असणार आहे तो ॲम्युनिटी प्लॉट. ठीक आहे, चालेल सर. कारण की अगर रॉ लँड वर आपण ॲम्युनिटीचं परमिशन देऊ शकत नाही. जे लँड पार्सल ऑलरेडी सँक्शन झालेले आहेत तसाच नंबर जनरेट होईल. नाही तर मग कसं आहे की कोणी कुठेही परमिशन घेऊ शकतो ॲम्युनिटी, असं होईल ना. त्याच्यासाठी चेक करावं लागणार की जो लेआउट आहे, जे लँड पार्सल जागा आहे, प्लॉट आहे, तो अप्रूव्ह असायला पाहिजे. ठीक आहे. यासाठी तुम्हाला एक सिंपल एक सर्व्हिस डेटा एंट्री करावं लागणार आहे. नाही केली तर सर्व्हिस डेटा एंट्री मधून जे काही तुमचं एक लँड पार्सल आहे त्याचं तुम्हाला ते डिटेल तुम्हाला इथे टाकायला सर. ते बघा आरिफ सर दिलेले आहे. हा सर, आपण सर्व्हिस डेटा एंट्री करतोय ना सर. माझ्या एक प्रॉब्लेम असा येतोय की मी जी सर्व्हिस डेटा एंट्री करतोय ना ते स्टेटस कम्प्लीट येतोय, पण कुठल्या ऑथॉरिटीकडे आहे ते दिसत नाहीये सर. नाही, ते कोणाला रोल दिलेला ते चेक करावं लागेल. कम्प्लीट प्रपोजल डिटेल मध्ये कोणाला नाव येते? नाव सर, ऑथॉरिटीचं नावच येत नाहीये ना सर. मग त्यांनी कॉन्फिगर केलं नसेल. सर्व्हिस डेटा एंट्री मध्ये सर्व्हिस डेटा एंट्रीचा जो रोल आहे कोणत्या ऑथॉरिटीला कोणत्या लोकेशनला दिलेला सर, आवाज येत नाहीये सर. माईक कोणाकडे गेलं? हॅलो. कॉन्फिगरेशन जे आहे ते रोल एंट्री कोणाला दिलेला त्या ऑथॉरिटीला चेक करावं. पण ते सर झालं असेल ना, तिथे ऑथॉरिटीकडे गेला असेल ना तो सर. ऑथॉरिटीकडे गेला असेल, पण त्यांनी लोकेशनचं जे आहे त्यात कोणाकडे दिलं आहे किंवा कोणाला असाइन केलेलं आहे ते चेक करावं लागेल. पण ते सर कुठे चेक करायचं? ऍडमिन कॉन्फिगरेशनला. ऍडमिन हे कुठे म्हणजे आपण चेक करू शकतो सर की दुसऱ्याकडे जाऊन चेक करायला लागेल सर? त्यांच्याकडून चेक करावं लागेल साहेबांकडून. म्हणजे समजा टीपी मध्ये असेल तर टीपी मधून चेक करायला लागेल का? हो. हॅलो सर, पण ते सर हे तुम्ही मला ऐका ना पहिले लेक्चर कंप्लीट करा ना. सर्व्हिस डेटा एंट्री केल्यानंतर ज्याला ऍडमिन मध्ये राईट्स दिलेले आहेत सर्व्हिस डेटा एंट्री अप्रूव्हचे, त्याच ऑथॉरिटीकडे तो प्रपोजल शो होणार, त्यांनी ते अप्रूव्ह करायचं. ओके. बाकी कुठे नाही दिसणार, आम्हाला पण दिसणार नाही कुणाकडे आहे ते सर. नाही ते तुम्हाला ते तिथं जाऊन सांगायचं की मी सर्व्हिस डेटा एंट्री केलेली आहे, हा माझा प्रोजेक्ट कोड आहे. ओके सर. आपल्याला दुसऱ्यांचे दिसत, माझंच दिसत नाहीये सर, असा विषय झालेला आहे. मग तिकीट रेज केलेलं आहे का त्याच्याबद्दल? तुम्हाला केला होता ना सर, काल परवाचा विषय तुम्हालाच सांगतोय सर. पवार सर तुमच्या ऐका ना, मग तिकीट नंबर सांगा आम्हाला, मी चेक करतो. सर तुम्ही मला कॉल कराल का? तिकीट नंबर घ्या ना सर, आता देऊ का लगेच? हा सांगा नंबर. 77874. एक मिनिट. 7784874. ओके, ठीक आहे तर मला कॉल करा. ठीक आहे, आपण जे आता जे सर्व्हिस घेत आहे ते कंटिन्यू करू. हा. कंटिन्यू सर फायनल सबमिट करना ऑनलाईन सर. परत मी फायनल सबमिट करून घेतो, याच्यानंतर ट्रेसिंगचा पार्ट आशिष सर घेणार आहे. पवार सर काही स्टेटस असेल तर जरा कॉल करून सांगा मला सर. हो सर सांगतो. तुमचा तिकीट नंबर मी घेतलेला नोट करून. ओके. आणि मॅडमनी पण, प्रीती मॅडमला पण सांगितलं होतं मला काल, ते पण म्हणाले तुमच्याकडे बोलतो. आणि त्या जो नंबर आहे ना सर, तो कंपनीचा आहे, त्यावर न कॉल करता मी तुम्हाला नंबर पाठवतोय, त्यावर करा सर. ठीक आहे.
नंबर पाठवू का याच्यावर सर? तर जे रजिस्ट्रेशन केलेलं असतं ना, जेव्हा तुम्ही लायसन रजिस्ट्रेशन करता, जो नंबर असतो त्या नंबरवर आम्हाला सर तो नंबर आम्हाला रिप्लाय करतो. सर हा बघा ना, तुम्हाला मी ऐकताय सर? हाँ परमेश्वर 5 मिनिट. हा करो. ठीक आहे, फायनल सबमिट झालेला आहे. याच्यानंतर जे ट्रेसिंगचा पार्ट असतो तो आशिष सर घेणार आहे. हा अनशेअर करणार सर. पवार सर, तुम्हाला मी ते नंबर पाठवला आहे, त्यावर जरा कॉल करून. सर ऐका, मी तुमच्या तिकीटचं स्टेटस चेक करतो, मी तुम्हाला कॉल करतो. ओके ओके. हाँ, एप्लीकेशन लोडेड सक्सेसफुली. हा चेक ड्रॉइंग आहे, कॉपी करतो. सेम प्रोसेस है सर. जैसा हम बिल्डिंग परमिशन मार्क करते हैं वैसा ही इसे मार्क करना है. ये हमारा ग्राउंड फ्लोर है और ये टिपिकल फ्लोर है. तो सेम प्रोसेस जैसे हम प्लॉट मार्क करना है वैसे प्लॉट मार्क करना है. फिर फ्रंट मार्क करना है 1000 के लिए. सेम रेयर मार्क करना है. यस 1000 का प्लॉट है. सेम प्रोसेस साइड 1 एंड साइड 2 मार्क करेंगे हम. टिकट विकेट देखो 12 मीटर का रोड दिखाएंगे फ्रंट में. 12 मीटर का रोड मार्क किए. 15 मीटर का. ओके 15 मीटर का रोड मार्क करते हैं हम. अभी फ्रंट में दिखाना है. फ्रंट फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट. बिल्डिंग मार्क करेंगे. बिल्डिंग टिपिक लाइन बिल्डिंग मार्क बिल्डिंग बाउंड्री नेम. ओके फिर फ्लोर मार्क करेंगे हम. ये हमारा ग्राउंड फ्लोर है. ग्राउंड फ्लोर पे ओके करना है. देन सेम कमांड से फिर हमारा ये टिपिकल फ्लोर है तो टिपिकल फ्लोर मार्क करना है. फिर एफएसआई टिपिक लाइन फ्लोर मार्क एफएसआई. मार्क एफएसआई रेसिडेंशियल है तो रेसिडेंशियल मार्क करेंगे. इंटर. देन ये हमारा लेयर रेसिडेंशियल का तो ऐसे हम मार्क करेंगे. देन इंटर. सेम प्रोसेस टिपिकल फ्लोर में भी मार्क करना है. एस टिपिकल फ्लोर
सेम प्रोसेस है, जैसा हम बिल्डिंग परमिशन मार्क करते हैं वैसे ही मार्क करना है। स्टेयरकेस दिखाएंगे अभी हम। मार्क स्टेयरकेस, सेम प्रोसेस टिपिकल फ्लोर में भी सेम कमांड से मार्क करेंगे। देन रिफ्रेश पॉइंट, नॉट मार्क करते हैं आप, यहाँ पे नॉट मार्क कर दिए। स्टेयरकेस पे अभी हम दिखाते हैं रेफरेंस पॉइंट, लोकेशन 2, कॉपी देन सेलेक्ट सेम लोकेशन। फिर हम कारपेट मार्क करेंगे। टिपिक लाइन फ्लोर, मार्क कारपेट एरिया, सेलेक्ट बिल्डिंग लाइन, सेलेक्ट फ्लोर लाइन, ग्राउंड फ्लोर के लिए अभी हम एक ही कारपेट दिखाते हैं। दिस वन कारपेट, देन सेलेक्ट सेम कमांड, टिपिकल फ्लोर 101 सेम मैंने डाल दिया हो। फर्स्ट कारपेट सेम कमांड, सेकंड कारपेट, थर्ड कारपेट, फोर कारपेट, and last one 5 कारपेट। एक टेलीकॉम रूम मार्क करेंगे हम। As per your selection, अभी के लिए हम इसे टेलीकॉम रूम यहाँ पे मार्क करते हैं। दैनिक प्लिंथ इंटीमेशन मार्क करेंगे हम। इसे 0 लेयर में बाहर निकाल के रखा था। सेम टिपिक लाइन फ्लोर, मार्क FSI, मार्क प्लिंथ इंटीमेशन, सेलेक्ट बिल्डिंग लाइन, ओके बोलना है। फिर सेलेक्ट प्लिंथ इंटीमेशन मार्क करना है, सेलेक्ट देन इंटर। फिर हम कंसिडर डेड वॉल करेंगे। योगेश सर आपलं माइक ऑन आहे, ऑफ करा प्लीज। योगेश मुंशी, फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट कंसिडर डेड वॉल, शो एंड पिक पॉइंट, मूव द प्लॉट। Then section view, draw section view, select the building line, enter. Successful done. Generate file. वो इधर है ही नहीं ना, वो अभी अपने डाला ही नहीं, वो अपने 9 का क्वेश्चन 8 दिया है। प्रॉब्लम नहीं होता इधर ये एनओसी ऑलरेडी एरोडी एनओसी को नहीं बोलेंगे तो निकाल दो ना। क्या नाम है एनओसी को ऑलरेडी ले रहे हैं आगे, तो इसके हिसाब से एप्लीकेशन में ले रहे हैं। तो इसके हिसाब से तो ये 8 से 9 से जो नीचे है 9 ये जैसे वाला जो 10 वाला है, ठीक है। पर इसमें ये नीचे वाले जो सब क्वेश्चंस हैं ना, वो आपने सब क्वेश्चन नहीं इसमें
इसके लिए पूरा ये क्वेश्चंस गो थ्रू कर नहीं मैम, जो है वो रहने दो, वाला कौन सा है? ये वाला अभी तो है नहीं किसी अभी का रहने दो, कैसा है बाकी ये डालना है, ये डालना है। हाँ रहने दो ना, जो अलग से कुछ ये पहले से है ना। तो ऐसे बहुत सारे क्वेश्चंस है जो आपने निकाले और इधर है ऑलरेडी। वही तो मैं बोल रहा हूँ, अच्छे से देख लो वो क्वेश्चन। ये प्लान जनरेट हो गया है। कैसा करना है। अभी आप कैसे कंफ्यूज हो गए कि नर्सिंग से एनी से नहीं ले सकते, आप बोले नहीं ले सकते। ये नो से ऑलरेडी है ना, तो डबल आ रहा है। आपके डॉक्यूमेंट में ये जो 10 क्वेश्चन है वो 9 दिए आपने, और फिर सिर्फ ये ही दिया है, ए बी सी डी जी तक दिया ही नहीं। इसके लिए रहने दो, जो एज इट इज है पहले से वो रहने दो, उसको सेट आने दो। तो फिर ये आएगा कि रहने दो ना, अगर जनरेट सक्सेसफुली डन। बाद में उस पर रिव्यू करेंगे ना, वो ऑथोरिटी को जब डेमो देंगे अपन, तो वो रिव्यू होगा, वो निकालना होगा। एफएसआई टेबल पर लगा सर, तरफ से आके ऐड करेंगे, HTML ओपन कर। अभी जितना उन्होंने रेड कलर में दिया है ऐड करने देता है, बाकी जो है वैसा बाद में निकालना है आपको, परमिशन से निकालने के लिए यूडी से। हाँ अभी जितना है, और जो निकालने का है मैं पहले पूछूंगा यूडी को, बाद में आज HTML आप डायरेक्टली मैं नहीं बोल सकते कि निकाल वो बीच में रखी है, तो उसका वो सब लास्ट में रहेगा कैसे? तो जो बीच में जो ऐड अरे सर नहीं ना, इसी पॉइंट ऐड हुए हैं ना, ये इलेक्शन में सर HTML जनरेट। आशिष सर, मला एक जाणून घ्यायचं होतं, इथे FSI प्रीमियम FSI आणि TDR जो आपल्याला मिळतोय 0.5 आणि 0.9, तिथे मग एंटायटलमेंट मध्ये त्याची व्हॅल्यूज कमी का होते? एक मिनट साहब, इक्वली डिस्ट्रीब्यूट होता है वो, मैक्स पोटेंशियल के ऊपर अलाउ नहीं है ना, तो उसको डिस्ट्रीब्यूट करता है। सो इन व्हाट रेशियो दे आर गोइंग टू बी रिड्यूस्ड? ऑटोमेशन में रहता है, अगर आपने प्राइमरी सिलेक्शन नहीं दिया तो प्राइमरी अगर नेमकं सेलेक्ट म्हणजे करते हो 0.5 चं 0.29 झालंय, हे नेमकं कुठल्या रेशियो मध्ये ते कमी झालं हे आम्हाला कसं कळेल? मैं वही कह रहा हूँ, ये इक्वली डिस्ट्रीब्यूट हुआ है। अगर आप क्या आप उसका कैलकुलेशन एक बता सकते हैं सर, एक फॉर एग्जांपल कि 0.5 से 0.29 हुआ है और इधर 0.29 से 0.521 हुआ है? बता दो। हाँ हेलो हेलो, हेलो, आवाज आ रही है ना? हो सर येतोय। हाँ रिपीट करो बा। हाँ बोलो ना, रिपीट करो ना सर। हाँ सर, माझं हे म्हणणं आहे की प्रीमियम FSI आणि TDR ची जे व्हॅल्यूज आहेत, समजा परमिसिबल इंडेक्स 0.5 आणि 0.9, सो जेव्हा एंटायटलमेंट ऑफ FSI आपल्याला मिळतो, जे काही इन्सेंटिव्ह FSI असतात, त्यानुसार प्रीमियम FSI आणि TDR च्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या रिड्यूस होतात त्यांच्या परमिसिबल लिमिट पासून। सो ते नेमक्या कितीच्या रेशोने कमी होतात किंवा नेमक्या किती रेशो कसं कमी होतात ते समजत नाही। म्हणजे 0.29 आलंय ओके, सो ते कसं आलं हे आम्हाला समजत नाही, किंवा 0.521 आलं हे कसं आलं हे समजत नाही। 0.25 हा बघा, याच्यामध्ये 3 ऑप्शन आहे आपल्याकडे, जे अदर डिटेल्स मध्ये दिलेले आहे। परमेश्वर अदर डिटेलचा फॉर्म ओपन कर सर। यामध्ये बघा एक ऑटोमॅटिक केलेला आहे, ज्यामध्ये एक प्रीमियम आणि TDRचा जो 0.5 चा फॅक्टर आहे आणि 0.9 चा फॅक्टर आहे, जो काही 1.6.89 आहे, 1.1 च्या नंतर जो काही तुमचा इन्सेंटिव्ह आहे, फॉर एक्झाम्पल 589 चा जो आहे तो ह्या इक्वली रेशो अँड जो नॉर्मल आपण करतो इक्वली प्रोपोर्शनेट मध्ये 0.5 आणि 0.9 मधून केलेला आहे। फॉर एक्झाम्पल 0.9 मधून जो तुमचा 589 आहे, 589 मधून तुमचा जो 0.21 जो आहे, 0.21 जो आहे तो याच्यामधून केलेला प्रीमियम। आणि एक मिनिट ते दाखव ना, कर ना।
हाँ रिपोर्ट शेअर कर. हॅलो बघा सर, खाली बघा प्रीमियम आणि टीडीआरचं ऑप्शन आहे. खाली या परमेश्वर, खाली घे. हा, यामध्ये बघा, याच्यामध्ये जे काही प्रीमियम आहे आणि टीडीआर आहे अप टू द मॅक्झिमम पोटेन्शियल, ते तुम्हाला युजरला सिलेक्ट करायचं आहे. करेक्ट? याच्यामध्ये जे दिले ते इथे काय केलंय आपण की बघा, तुम्ही इथे अगर ऑप्शन मध्ये जाल, अवेल प्रीमियम टीडीआर ऍज पर तुम्हाला इथे दिलेला आहे. येस जर केलं तुम्हाला ऑप्शन आहे, प्रीमियम घेऊ शकता, टीडीआर घेऊ शकता, कॅप पर्यंत किंवा बोथ घेऊ शकता. ठीक आहे, तुमच्या युजर प्रमाणे चॉईस मध्ये आहे की तुम्हाला किती घ्यायचं आहे. ठीक आहे, अगर तुम्ही बाय डिफॉल्ट मध्ये नो केलेलं आहे तर ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन ते रिडक्ट होणार. ठीक आहे, आता सपोज तुम्ही इथे प्रीमियम अगर सिलेक्ट केलं असतं तर तो 0.5चा कॅप जो आहे तुम्हाला 0.5चा पूर्ण कॅप मिळाला असता. नंतर जो तुमचा जो टीडीआरचा जो कॅप आहे तो रिड्यूस होऊन याच्यामधूनच फक्त रिड्यूस झाला असता. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? येस सर, येस. हा, तर त्या अकॉर्डिंग आपण बिल्डिंग पोटेन्शियलच्या अंदर जे इथे लिहिलेले आहे युडीसीपीआर मध्ये, ओनर कॅन अवेल प्रीमियम अँड टीडीआर ऍज पर द मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल, ते आपण इथे रिड्यूस केलेलं आहे. ओके, तुम्ही यामधून प्रीमियम पण घेऊ शकता, प्रीमियम टीडीआर, आणि तो बोथ विदिन कॅप मध्ये जे काही तुमचं परमिसिबल आहे. सपोज तुमचा एखादा रोड वाइंडिंग गेला असेल तर तुम्ही त्यापुरता रोड वाइंडिंगचा टीडीआर पण घेऊ शकता इनिशियली, आणि जे राहिलेलं आहे बाकीचं तेवढं तुम्ही प्रीमियम घेऊ शकता. ऍज पर युजर चॉईस आहे आणि युजर कन्व्हिनियन्स साठी आहे. ठीक आहे, आता तुमचा प्रश्न पहिला क्वेश्चन हा होता की तुम्ही रिड्यूस कसं केलं. आता पहिला क्वेश्चनचा आन्सर हे आहे, जे रिडक्शन जे आहे 0.29चं, हे 0.9 आणि 0.5चा जो काही आपल्याला बेसिक पेक्षा जास्त मिळालेलं आहे त्यामधून ते रिडक्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये जे रिडक्शन झालेलं आहे 0.21चं झालेलं आहे, आणि याच्यामध्ये जे काही रिडक्शन झालेलं आहे 0.somethingचं झालेलं आहे. तुमचा जो टोटल आहे तो इथे मिळणार. सेकंड थिंग की अगर तुम्ही प्रीमियम घेतलं तर प्रीमियमचा पूर्ण कॅप तुम्हाला मिळणार, अगर टीडीआर घेतलं तर तुम्हाला टीडीआरचा कॅप मिळणार. हा तुमचा जो मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल आहे तो तेवढा. ओके, समजा प्रीमियमचा जो तुम्ही कॅपच्या संदर्भात म्हटलं की समजा आपण इथे, तर तिथे समजा जर टोटल पोटेन्शियलच्या वर जात असेल तर मग टोटल पोटेन्शियल कोणत्या केसमध्ये जाणार? जेव्हा तुमचा एक्झिस्टिंग प्लस इन्सेंटिव्ह हा प्रोटेक्शन ऑफ एफएसआय मध्ये असेल, टोटल प्रोटेक्शनच्या वर जर तुमचा असेल 7.5 मध्ये, तेव्हाच जाणार. प्रीमियम टीडीआर मध्ये त्यामध्ये कसं काय येणार? ओके, तो तुम्हाला मिळणारच. तुमचा जो एक्झिस्टिंग प्लस इन्सेंटिव्ह आहे, प्रोटेक्शन ऑफ रिडेव्हलपमेंट बिल्डिंगचा जो क्लॉज आहे 7.5चा, तो तुम्हाला मिळणार, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही तुम्हाला. ठीक आहे. ओके, म्हणजे आपल्याला इथे हायर जितका काही प्रीमियमचा कॅप घ्यायचा आहे तो जे त्या लिमिट पर्यंतच घेता येईल, जे त्या आपल्या टेबल मध्ये. हो 6Gच्या वेगळं आपण 6G म्हटलेलं आहे, 6Gच्या वर जाणार नाही. ओके ओके, सध्या एकदा आपले रिपोर्ट ओपन करा ना सर एकदा. हा, म्हणजे इथे जर आपल्याला प्रीमियम कॅप घ्यायचाही आहे तरी 290 जो एफएस 290 जे एरिया आहे समजा 0.290 याच्यावर आपल्याला जाता येणार नाही प्रीमियमच्या संदर्भात. नाही, आता यामध्ये 0.5 तुम्ही अगर सपोज तुम्ही तिथे प्रीमियम सिलेक्ट केलं असतं, ओके, तुम्ही अगर तिथे प्रीमियम सिलेक्ट केलं असतं तर तुम्हाला जो प्रीमियमचा जो पार्ट आहे तो 0.5 पूर्ण मिळाला असता इथे. ओके, बघा आता 0.5 तर तुम्हाला 1.689 प्लस 0.5 तुम्हाला हा पूर्ण मिळणार होता. आता जो काही रिमेनिंग आहे इथून जो मायनस झालेला आहे 2.189 मधून जो काही तुमचा मायनस होईल 2.5 मधून, हा तुम्हाला टीडीआर मध्ये येईल. इथे आता बघा टीडीआर मध्ये तुम्हाला 0.311 येईल आणि प्रीमियमचा जो पार्ट आहे तुमचा तो 0.25 येईल. ओके, आणि फॉर एक्झाम्पल सर तिथे टीडीआर सुद्धा आपण जर त्याच्यात इनपुट केलंय कॅप,
सो मग तो पण वाढेल ना तिथे कुठे, म्हणजे TDR ची व्हॅल्यू जर फॉर एक्झाम्पल मी जसं 0.9 परमिसिबल आहे आणि 0.5 हा TDR परत जर मी घेत असेल, सो मग टोटल एंटायटलमेंट ऑफ FSI ते टोटल पोटेन्शियलच्या वर जाईल ना, जसं आपल्याला एक्सपेक्टेड 0.311च आहे ना. नाही म्हणजे 1.689 प्लस 0.5 प्लस 0.5 हा 0.5 आणि 0.9चा कॅप तुमचा तेवढाच राहणार आहे. अगर तुम्ही जास्त जरी घेतलं तर ते ऑटोमॅटिक होईल, ते तेवढंच 2.5च्या अंदर. नाही सर, बघा तुम्ही आता जसं कॅल्क्युलेशन सांगितलं मला 1.689 प्लस 0.5 आणि परत आता TDR पण मला जर घ्यायचं आहे, तुम्ही म्हणताय की 0.311च अवेलेबल आहे आता घेण्यासाठी. पण मी तिथे जर ऑनलाईन मध्ये सबमिशन मध्ये मी व्हॅल्यू टाकतोय TDR च्या कॅपची 0.5, सो मग तो अलाउड राहणार नाही का मला, असं म्हणणं नाही. मग तुम्ही अगर इथे 0.5 टाकलाय ना, तो TDR मध्ये तुमचा 0.5 होऊन जाईल, पण तो ऑटोमॅटिकली जे काही प्रीमियम आहे त्यामध्ये तुमचा कमी होऊन जाईल किंवा तेवढंच. त्यामध्ये त्या केसमध्ये मग रिपोर्ट फेल नाही दाखवणार का, कारण की थोडस मिसमॅच झाल्यात व्हॅल्यूज की ते बघा तुम्ही इथे काय टाकणार त्याच्यावर नाही आहे. तुम्ही अगर सपोज इथे बोथ मध्ये अगर प्रीमियम TDRचा व्हॅल्यू 0.5 जर टाकलं आणि याच्यामध्ये तुम्ही किती टाकले तरी तुम्हाला व्हॅलिडेट होणार. जे काही TDR मधून तुम्ही घेतलेलं आहे ते मायनस होऊन तुम्हाला परमिसिबल प्रीमियम मध्ये तेवढाच कॅप येणार, 2.5च्या वर जाणार नाही. ठीक आहे, इनपुट तुम्ही भलाही काही करा, ओके, कॅप पेक्षा जास्त येणार नाही. कॅप पेक्षा आपण टाकणारच नाही ना सर जास्ती. 0.9 आणि 0.5 चीच लिमिट आहे तर तेच तेवढंच टाकणार ना. पण जेव्हा आपल्याला बेसिक FSI इन्सेंटिव्ह मध्ये मिळतो तेव्हा ह्या व्हॅल्यूज कमी होऊन जातात मॅक्सिमम कॅपच्या. यस तसं दिलेलं आहे म्हणून होतं UDCPR. बेसिक FSI जेव्हा वाढतो आपला 1.1च्या समोर, तेव्हा या दोन्ही व्हॅल्यूज कमी होतात. सो जेव्हा आपल्याला एक्सपेक्टेड असते की आपल्याला 0.5 आणि 0.9 अवेल करायचं आहे, सो ते टोटल पोटेन्शियल 2.5च्या वर जाऊच देत नाहीये या केसमध्ये. नाही देत नाही. तुम्ही कॅप घेऊ शकता. जे काही तुमचा बेसिक इन्सेंटिव्ह, जो बेसिक आणि इन्सेंटिव्ह घेतल्यानंतर जो काही प्रीमियम TDR आहे, जो काही तुमचा पोटेन्शियल पेक्षा कमी उरलेला आहे, तो तुम्ही दोन पैकी काही पण घेऊ शकता. असं उरलेलं याच्यावर हो ना. समजा याच्यामध्ये मॅक्सिमम मी प्रीमियम 0.290 घेऊ शकतो आणि मॅक्सिमम TDR 0.521च घेऊ शकतो, असं म्हणणं आहे ना. अगर तुम्ही चॉईस केली नसेल तर, अगर चॉईस केली तर 0.5 जाणार तुम्हाला. ओके, चॉईस केली तर मग तिथपर्यंत जाऊ शकतो, 0.5 पर्यंत जाऊ शकतो. चॉईस केली तर TDR सुद्धा 0.9 पर्यंत जाऊ शकतो. चॉईस प्रमाणे. अगर तुम्ही प्रीमियमची चॉईस केली तर TDR मधून पोटेन्शियल कमी होणार. अगर TDRचं चॉईस केलं तर प्रीमियमचं पोटेन्शियल प्रीमियम मधून कमी होणार. दोन्ही पैकी एकच करावं लागेल का मग? दोन्ही पैकी दोन्ही नाही करता येईल का? दोन्ही अगर करायचं असेल तर आयदर दिस ऑर दॅट, असं म्हणणं आहे तुमचं. यस. मग सर त्या केसमध्ये माझं म्हणणं आहे 1.689 आणि मी प्रीमियम जर 0 ठेवला आणि TDR 0.9 हे घेतलं पूर्णपणे, तर तिथे पण मॅक्सिमम पोटेन्शियलच्या वर चाललंय ना, तरी पण 2.5च्या वर चाललंय तिथे पण. नाही, अप्लिकेबलच नाही ना, मग फेल येणार तुम्हाला. ओके, तुम्हाला 1.689 आहे ना, तर तुम्हाला TDR तेवढंच घ्यावं लागणार, 0.1 समथिंगचा, 0.9 समथिंगचा तुम्हाला. हो, म्हणजे सरळ आपल्याला मॅक्सिमम पोटेन्शियलच्या एकदा लेवलला राहावं लागलं किंवा त्याच्या खाली राहावं लागणार. नाही, खाली नाही, खाली पण खरं तुम्हाला जेवढं घ्यायचं घेऊ शकता. हो, तुम्ही पोटेन्शियलच्या वर जाता कामा नाही, एवढंच फक्त. यस, एवढं दिलेलं आहे, एवढं रेस्ट्रिक्शन आहे. ओके, हा पॉईंट झाला सर माझा क्लिअर. अजून एक माझा पॉईंट होता की हे जे जसं आपण म्हटलं की 0.290 हे जस्ट तुम्ही जर थोडंसं कॅल्क्युलेशन मला सांगितलं ना की 0.290 आणि TDR 0.521 हे रेशो मध्ये कमी झाले जसं तुम्ही म्हटलं, ते एकदा तेवढं कॅल्क्युलेशन जर समजावून सांगितलं तर मला म्हणजे खूप चांगलं राहील. त्याच्यामध्ये तो अल्जेब्राचा पार्ट आहे. कसं आहे की जे काही आपण घेतलेलं आहे ना, तुम्ही 1.689 मधून तुम्ही मायनस करा, जो 1.1 मायनस करा, जो फॅक्टर आहे तुम्ही जो फॅक्टर आहे तुम्ही 1.4चा रेशो घेऊन तुम्ही तो कम्प्लीट करा, तर तुम्हाला हा फॅक्टर मिळणार एक्सेल मध्ये, सिंपल मध्ये. समजा जसं 1.1 मधून जर मायनस केलं 1.689 जसं, तर 0.589 येत आहे. ओके, तो तुम्ही तो डिस्ट्रीब्यूट करा तुम्ही त्या रेशो
तो डिस्ट्रीब्यूट कसा करायचा आता याच्यामध्ये मला तेच नाही कळलं ना. तो 0.589 कसा डिस्ट्रीब्यूट करणार तुम्ही? ठीक आहे. एकदा तेवढंच कॅल्क्युलेशन मला फक्त फायनल सांगा ना, फक्त तेवढंच. कारण प्रोराटाच्या संदर्भात जेव्हा आमच्या अशा व्हॅल्यूज येतात की इन्सेंटिव्ह मिळतो, तेव्हा ह्या दोन व्हॅल्यूज कशा कमी होतात हेच कळत नाही. हॅलो अनिकेत सर. येस सर, येस सर. हा, ते तुमचं असं आहे की जितकं पर्सेंटेज तुमचं प्रीमियम कमी होतं तितकंच पर्सेंटेज तुमचं TDRचं कमी होणार. फॉर एक्झाम्पल 0.5 तुमचा प्रीमियम आहे, त्याच्या 50% जर तुमचा प्रीमियम कमी होत असेल म्हणजे तो तुमचा 0.25 होईल आणि TDRचा पण तेवढंच 50% कमी होणार. असा तो एक हे आहे फॅक्टर म्हणा किंवा त्याला पर्सेंटेज आहे. त्याची तुम्ही एक्सेल शीट बनवू शकता. नाही सर, माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे ना, पण इथे आता व्हॅल्यूज आल्यात की नाही ऑटोमॅटिकली, हे आपल्या समोर आहे, डोळ्यांसमोर आहेत ह्या तिन्ही पण व्हॅल्यूज. सो याच्यात जर थोडंसं याचं कॅल्क्युलेशन तर सगळीकडे युनिव्हर्सली ते लागू होईल. मला तेवढं कन्सेप्ट क्लिअर जर झाला तर. त्याचं कॅल्क्युलेशन थोडंसं डिफिकल्ट आहे समजायला. तर तुम्ही एक्सेल शीट वर बनवून पाहू शकता. ते पर्सेंटेज वाईज कमी होते. जितकं पर्सेंटेज तुमचं प्रीमियम कमी होणार तितकंच पर्सेंटेज तुमचं TDR पण कमी होणार. आरिफ सर. सर एक माझा प्रश्न होता, सेटबॅक कॅल्क्युलेशन मध्ये आपण पार्किंग हाईट मायनस होते. प्रज्वल सर, माझं एकदा क्लिअर उद्या मग, म्हणजे मला एवढं जर झालं क्लिअर तर मला थोडंसं हेल्प होईल. हा, आता बघा तुम्ही तुमचा जो पॉइंट फॅक्टरचा जो आहे बघा, यामध्ये 0.589 जो आपल्याला इन्सेंटिव्ह मिळालेला होता, ठीक आहे, त्याचं जेव्हा शिफ्टिंग आपण करतो, तुम्ही जो तुमचा जो रेशो प्रोपोर्शनल होता हा 1.5 आणि 0.9चा होता, ठीक आहे. त्यामध्ये जेव्हा तुम्ही एक फॅक्टर अगर तुम्ही हे केलं असेल, सपोज मला 0.5चा अगर प्रीमियम लागत असेल, ठीक आहे, त्याच्या अकॉर्डिंग मला किती पर्सेंटेज मध्ये जो फॅक्टर बनलेला होता त्यामधून किती घ्यायचा आहे ते तुम्हाला फॅक्टराइज करावं लागेल. आणि जो थर्ड डिजिटचा जो कॅल्क्युलेशन आहे त्या अकॉर्डिंग ते कमी जास्त. करेक्ट. ओके. TDRचं कसं, TDRचं 0.5 to 1 कसं झालं ते सांगा ना एकदा. TDRचा जो फॅक्टर कमी झाला. एक काम एकाच विषयावर एवढा वेळ झाला, बाकीचे लोक सर वेट करतात. पुढे घ्या ना, आम्हाला पण प्रश्न विचारायचे आहेत सर. मी काय म्हणतो, तुमचा जे कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे, जो आमचा मास्टर आहे, ते मी तुम्हाला हे करतो, एक्सेल मध्ये शेअर करतो. ओके, चालेल ना, चालेल. काय ऍटलिस्ट जर तुमचा जर मला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर म्हणजे मला इथे काही जास्त वेळ, मला पण समजा असं वाटतं की दुसऱ्यांना जास्त रखडलेलं मलाही चालणार नाही. तुम्ही मला पर्सनली तेवढं समजावून सांगा ना, म्हणजे आमचं कसं 2-3 केसेस आहेत ज्याच्यामध्ये क्लायंट्स विचारतात की हे का कमी झालंय. सो तेवढा मला जर तुम्ही शेअर केला, मी माझा नंबर टाकलेला आहे, तेवढा शेअर करा ना तुमचा नंबर मला, म्हणजे मला पर्सनली तुम्हाला विचारते. येस, मी तुम्हाला टाकलाय. वाटलास माझा नंबर मी कोणी जर सांगायचं, मी तुम्हाला मॅन्युअल शेअर करतो, कॅल्क्युलेशनचा मॅन्युअल शेअर करतो तुम्हाला. तुमचा जर नंबर असेल तर तो शेअर करा ना, मी दुसऱ्याला कोणाला देणार नाही. तेवढं मला पर्सनली तेवढं सांगा ना. समजा सांगा नंबर कोणता आहे तुमचा? अनिकेत. येस, 83084. ठीक आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करतो. ओके. मी टाकलेला आहे नंबर, तेवढा शेअर कराल प्लीज मला. हा, चालेल. येस, यू कॅन कंटिन्यू सर. ओके. प्लीज बाकीच्यांनी नंबर्स कोणी टाकू नका. नेक्स्ट ट्रेनिंगला तुम्हाला अलाउड नाही केलं जाईल बरं का, हे तुम्ही कृपया नोंद घ्या. हॅलो, आम्ही हे मॅन्युअल्स मध्ये देऊ तुम्हाला. ओके, मॅन्युअलच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड केलं जाईल. बाकीच्यांनी जे नंबर्स दिलेले त्यांना नंबर्स देऊ नका प्लीज.